समर आणि स्वानंदी एका शांत संध्याकाळी गप्पा मारत बसलेले असतात. स्वानंदी हलकेच गुणगुणत असते तेव्हा समर तिच्याकडे पाहत विचारतो, तुम्हाला माझं गुणगुणणं आवडत नाहीये का? त्यावर स्वानंदी हसत म्हणते, अहो नाही हो, गाणं खूप छान आहे, पण ही गुंतलेली वायर दिसली की आम्हाला थोडंसं विचित्र वाटतं. समर लगेच तिचं कौतुक करत म्हणतो की तिचा आवाज खूप सुंदर आहे आणि लता मंगेशकर व आशा भोसले यांची गाणी ऐकली की वेळ थांबल्यासारखी वाटते. दोघंही त्या आठवणीत हरवलेले असताना अचानक लाईट जाते आणि संपूर्ण खोली अंधारात बुडते. स्वानंदी थोडी घाबरत म्हणते, आम्हाला खरं तर अंधाराची खूप भीती वाटते. त्यावर समर थोडं हसत म्हणतो, अहो झोपताना तर तुम्हाला काळोख लागतो ना. स्वानंदी शांतपणे समजावते, झोपल्यानंतर कळत नाही, पण जागेपणी अंधार जाणवतो आणि त्यातून भीती वाटते. वातावरण हलकं करण्यासाठी ती तिच्या कॉलेजमधला एक किस्सा सांगते. तिची एक मैत्रीण लेक्चरमध्ये झोपायची म्हणून ते सगळे मिळून एक खेळ खेळायचे, ज्यात एकमेकांच्या डोळ्यात पाहत पापणी न लावता बसायचं. त्यामुळे झोप उडून जायची आणि अभ्यासही व्हायचा. समरही त्याच्या कोकणातील बालपणाच्या आठवणी सांगतो. लाईट गेल्यावर सगळीकडे गडबड व्हायची, मग बॅटरी शोधून रेडिओ लावायचा आणि गाणी ऐकत बसायचो. या आठवणींमुळे वातावरण थोडं हलकं होतं आणि स्वानंदी म्हणते, चला ना, आपणही तो खेळ खेळूया. समर सुरुवातीला थोडा संकोच करतो, पण नंतर आत्मविश्वासाने म्हणतो की तो मागे हटणाऱ्यांपैकी नाही. दोघंही एकमेकांसमोर बसतात, 1 2 3 म्हणतात आणि खेळ सुरू करतात. याच क्षणी फ्लॅश खबर मराठी या चॅनलवर कथा अधिक रंजक वळण घेते. या साध्या खेळातून त्यांच्या नात्यात काहीतरी वेगळं घडणार आहे का? अंधारात दडलेले भाव आणि क्षण त्यांना आणखी जवळ आणतील का? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि फ्लॅश खबर मराठीला सबस्क्राईब करून अशा सुंदर भावनिक आणि मनोरंजक कथा पाहत रहा.